मी त्याची वाट बघत बसली, पण तो माघारी कधीच नाही आला. आणि मी आयुष्यभरासाठी हितच राहिले आणि इकडचीच झाले. मला तर कळतच नाही की मी त्याच्यावर प्रेम का केलं. माझी आवड नावड का सांगितली मी त्याला, त्याच्यावर विश्वासच का ठेवला. माधवीताई, आता तुम्ही पण निघा इकडून. या दुनियेतल्या लोकांना कुठेही जायचं नाहीये, ह्या इकडंच राहतील. तुम्ही पण चला इकडून. चल. गुरुजी, जोपर्यंत हे लोक इथून निघण्याचा प्रयत्नच करत नाहीत तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. चला निघूया. भीमराव, बोलले होते ना मी की करार करून घे, मग कोणत्या पोलीस किंवा समाजसेवकाची गरजच नाही लागणार. मी स्वतःच घेऊन येईन माधवीला तुझ्याकडे. भाड्यात 50 पैसे कमी पडतायत. बाबा, तुम्हासनी तर माहितीच आहे मी एवढ्या दिवसापासून कामावर नाही. आणि रामजी, तुला तर ठाव आहे, जर माझ्याजवळ पैसे असते तर सांगायची ना विचार करण्याची गरज नसते. माझ्याकडे पण आता काहीच नाही उरलंय. माझ्याकडे पण नाहीये बाबा. भीम, इतक्या रात्री बाहेर कुठे जातोयस? ताई, आधी उद्याच्या भाड्याची व्यवस्था करू द्या. उद्या जर हे घर नाही राहिलं ना, फक्त भीमच नाही, आपल्या समद्यांना पण घराच्या बाहेर जावं लागेल. तुम्ही लोक चिंता करू नका. मी उद्या काहीतरी व्यवस्था करतोच. उद्या परत तो नरोत्तम जोशी येईन आणि भाडं मागन. काहीतरी करायला पाहिजे. चला आज जाऊन बोलू काय करता येईल. घर भाड्याचं बी आणि माधवीताईंचं बी. तिथं एका मुलासोबत प्रेम झालं, त्यानं लगीन केलं माझ्या संग आणि एक दिवस पुण्यावरनं मुंबईला घेऊन आला मला फिरवाया. आणि इथं शबनम ताईकडे बसवलं आणि म्हणला की काहीतरी खायला घेऊन येतो आणि मग पळून गेला. मी त्याची वाट बघत बसली, पण तो माघारी कधीच नाही आला. वचन, शब्द, सोबत आयुष्य जगण्याचे वचन देऊन असं कोणी कोणासोबत कसं खेळू शकतं? आता सगळीच लोक तुमच्यासारखी तर नसतील ना. दुनियेत लई वेगवेगळी लोक असतात बघा. काही लोक अशी भी असतात ज्यांना दगड पण लई प्रिय असतो, आणि एक असे असतात ज्यांना माणसं बी दगड वाटतात. चला
बरोबर भाऊ, झालं का? हा चला जाऊया. चला निघूया. अरे तेच भाऊ, किती कमी येणार? हा येतो येतो. चला हितेश भाऊ, चला. हा चला येतो येतो. पुष्पा बाळा, चला घरी जाऊया. तुम्ही पुढे वा बाबा, मी खेळून येते. लवकर या. मला तर हे कळत नाहीये की ही पुष्पा अचानक रात्रीची गायब कशी झाली. असं तर नाहीये ना की काल रात्री भीमराव पुन्हा गेला होता पंचायत जमवायला आणि ते लोक ते धमकी देऊन गेले होते. काही असो, हे काम त्यांनीच केलं असणार. हा, हेच लोक जिम्मेदार आहेत. कारण की ही लोक तर भीमला समजवत नाहीत आणि आम्ही सांगितलेलं तो ऐकत नाही. माहिती नाही माझी पुष्प कुठं निघून गेली. तुम्ही शोधून घेऊन या माझ्या पुष्पाला. काळजी करू नको, भीमराव आपल्या पोरीला नक्की शोधून आणणार. रमा, काय झालं? पुष्प कुठे बी नाही दिसली. आणि ही एक बाई आहे रमा. बघा जरा हिला, भीमला समजवायचं सोडून उलट डोसक्यावर चढवते. अरे शेवटी तू समजवत काय नाहीस त्याला? काय हे बाईचं काम नाही आहे की तिच्या नवऱ्याला समाज, जातपात, दर्जा बिर्जा काही समजवेल? पण नाही, इथं तो भीमराव हिला सपान दाखवतोय आणि ही महाराणी इथं बसून सपान बघतीये. आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या समद्यांचे घर बरबाद होत आहेत. आमच्या घरातल्या पोरीबाळींना धोका झालाय. म्हणूनच माणसाला नेहमी वास्तविकतेच्या जवळ असायला पाहिजे. आणि वास्तविकता तीच आहे जी मी सांगतो. चला सगळे भाडे द्या. आणि एकदा पुन्हा विचार करा की भीमराव आणि त्याच्या कुटुंबाला इथे राहू द्यायला पाहिजे की नको. जोशीजी, मला सगळं माहितीये. तुम्हाला फक्त निमित्त लागत असतं आम्हाला त्रास द्यायला. नाही, त्रास होण्याचं कारण तुझा पती भीमरावच आहे रमा. बघ, सगळी चाळ किती चिंतेत आहे. कुठे असेल ती मुलगी? अरे तो स्वतः कुठं गेला? आजकाल भीमराव अचानक कुठं गायब होतो काय माहित. गायब नाही झाले, मला सांगून गेलेत. मला सांगितले भाड्याचे पैसे जमा करायला गेलेत. हो हो, तर त्याची वाट बघूया आता आपण. काय रमा? मूर्ख, तुझ्या पतीसारखा कामचुकार नाहीये मी. माझे भाडे मला द्या आणि मग तुमचं रडगाणं गात राहा. हे पाहणार उत्तमजी, मला 2-4 तास द्या. मी तुमचं भाडं देऊन टाकीन. बाजार उघडू द्या, कोणाकडून उधार मागून घेईन, तुमचं भाडं देऊन टाकीन. पण आत्ता माझ्याकडे पूर्ण भाडं नाहीये. नाही, आत्ताच भाडे पाहिजे, नाहीतर रिकामं कर माझं घर. आणि काय काय रामजिया, धक्के मारून बाहेर काढू का तुला आणि तुझ्या कुटुंबाला? काय देणं तर हे भाडं देतीलच, तरी पण इथे यांनी राहिलं नाही पाहिजे. आणि माहित नाही, आज यांच्यामुळं चाळीतली एक मुलगी गायब झाली आणि पुढं माहित नाही कोणाची गायब होईल. वय वय, खाली करा घर इथून, खाली करा. होय रे बाबा, तुम्ही खाली करा इकडून. आम्हाला नको हे समजा, जीवाला धोका. काय माहित कुठल्या मुलीनं घेऊन जातील. हे नको, खाली करा. चला अरे चला, काढा खाली ना करा इथून लवकर बाहेर. घर. काय चाललंय?
तुम्ही सगळ्यांनी नारे लावले तर आम्ही काय घर सोडणार का? तुमच्यासारखं आमचंही घर आहे ना इथे. कुठे आहे माझी पुष्पा? तुझ्यामुळे तर माझ्या लेकीला उचलून घेऊन गेले. काय झालंय तुम्हाला? पुष्पाला काही झालंय का? काय झालंय? माहित नाही माझी पुष्पा कुठे गेली. कुठे कुठे हरवली? काय झालंय काका? तू तर सगळ्या समस्येचं समाधान करतोस. माझ्या पोरीला पण शोधून काढ. मी माझ्या पुष्पाशिवाय मी जिवंत नाही राहू शकत. भीमराव. नाही काका काका तुम्ही रडू नका. मला चांगलं नाही वाटत आहे. पुष्पाला आपण शोधूयात नक्की. बघा बघा बघा, सगळं काही यानेच केलेलं आहे. आणि आता नवीन नाटक सुरू झालंय. स्वतः षडयंत्र आखलं याने. अरे जेव्हा ते लोक इथे आले, धमकी दिली, तेव्हा हा भीमराव समजायला हवा होता ना? नाही, याला महान बनायचं, क्रांतिकारी बनायचंय, नेता होण्याची आकांक्षा ठेवतोय हा. जर हा समजला नाही तर इथल्या बायका पोरींचं चांगलं होणार नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही विश्वासात बसा त्यांना त्याच कोठ्यामध्ये. म्हणजे पुष्पाला सुद्धा ते लोक कोठ्यावर? हे घ्या 50 पैसे. बाकीचे पैसे बाबा देतील. तुमचा किराया उचला आणि चालते व्हा इथून. हे तुमचं भाडं. निघा इथे. अडचण इथली आहे, आम्ही बघून घेऊ. कसं बघून घेणार? तुम्हाला माहितीये त्या मुलीबरोबर काय होत असेल ते? माहित नाही त्या मुलीबरोबर ते काय करत असतील. काही नसतील करत तिच्यासोबत. पुष्पा माझी सुद्धा बहीण आहे. काही होऊ देणार नाही तिला. आणि ही खोटी काळजी तुम्ही दाखवू नका हितेश काका. तुम्हाला जर खरंच काळजी असेल तर चला माझ्यासोबत. रमा, कुठे चालली तू? तशा जागेवर घरंदाज बायका नाही जात. चल आत हो. ऐकलं नाही? चल. हितेश भाऊ, एवढी खोटी सहानुभूती दाखवू नका की समोरचा रडायला लागेल. चांगली कला आहे तुमच्याकडे. चल पुरंजन. आत्या, मी आपण जातो. नाही, थांबा. तुम्हाला नीट चालता पण येत नाही. तुम्ही नाही जायचं. चला आतमध्ये. आनंद, तुझी पत्नी समजदार आहे. भीमरावाच्या पत्नीसारखी मूर्ख नाहीये. धोक्यापासून तुझं संरक्षण करते. जा. आणि तुम्ही सगळे भाडे आणून ठेवा इथे आताच. भीम, पोरा, भीम, पोरा, कुठे चाललायस तू? बाबा, असं कसं ते कुठल्याही मुलीला उचलून घेऊन जाऊ शकतात? मी पुष्पाला तिथून आणायला चाललोय बाबा. भीमपोरा, अशाने तर ती माणसं तुझ्यावर आणखीन खार खातील. आज एक पोरगी हरवली, उद्या जर कोणी दुसरं. वै भीम, पोरात त्या लोकांना खतरनाक आहे. अशामध्ये पुरंजन काका, ते लोक कसेही असू द्यात, मला फक्त एवढंच माहिती आहे, आपण घाबरल्यावर समोरच्याची हिंमत वाढते. त्यांनी जे केलं ते चुकीचे आणि मी जे करायला चाललोय ते बरोबर आहे. खऱ्याला कधी घाबरलं नाही पाहिजे काका. भीमपोरा, खरं खोट्याचा खेळ एवढा सोपा नसतो. जर गोष्ट फक्त खरं खोट्याची असती तर चाळीतले जे आपल्याला हाकलण्याचा प्रयत्न करताय ते पण त्यांच्या जागी बरोबर आहेत, आणि ते चाळीतले तुला आपल्या अडचणींचं कारण समजतात ते पण बरोबर आहेत ना. शांत हो राम. का गप्पा बसू? हाच म्हणाला होता ना की कोणाला काही नाही होणार.
पण शेवटी झालं ना, हा जर गप नाही बसला तर आणखी वाईट होणार. पुरंजन, याला घरी जायला सांग. मी त्यांची माफी मागून गयावया करून कसंही करून त्या पोरीला घेऊन येईन. बाबा, तुम्ही तिथे नका जाऊ. तुमची तब्येत आधीच एवढी खराब आहे. ते लोक तुमच्यासोबत कसंही वागतील आणि तुम्हाला कोणी बोललेलं मला सहन होणार नाही. मी जाऊन येतो. पुरंजन काका. भीम, माझं ऐकून तरी घे. रात्री पोलीस आला होता, विचारत होता तिच्याविषयी. तुम्हाला लाज नाही वाटत जराशीही? त्या लहान मुलीला उचललं तुम्ही. दुश्मनी माझ्यासोबत आहे, मला मारून टाकलं तरी चालेल. त्या मुलीने तुमचं काय बिघडवलंय? चहा घेणार काय? चांगली झालीये. चहा प्यायला नाही आलोय इथे. मग त्या मुलीला इथून घेऊन जायला आलोय. कुठली मुलगी? इथं तर समधीकडे मुलीच मुली आहेत. तुला कुठली मुलगी पाहिजे? तुमच्या इथल्या मुलींबद्दल नाही बोलत आहे मी. तर माझ्या चाळीतली छोटी मुलगी पुष्पाबद्दल बोलतोय. कुठे ती? कुठे लपवलंय तिला? मी कुठल्या मुली बिलीला ओळखत नाही. स्वतः बघून घे. भेटली तर घेऊन जा. पुष्पा, पुष्पा, कुठे लपवलंय? चल आता निघ इथून. पुष्पा, हितेश, मी तुझ्या कामावर खूप खुश आहे. हे घे तुझी बक्षीस. फक्त माझं नाव नाही आलं पाहिजे. हो हो, चिंता नको करू. जा. नजर ठेव याच्यावर. चल रे, चल. पुष्पा, तू इथे आहेस का? पुष्पा, कुठे आहेस तू? पुष्पा, पुष्पा. हे भीमराव, इकडे. तुम्ही सांगणार आहात की नाही पुष्पा कुठे आहे? एकदा तुला सांगितलं ना, मला माहित नाही. खूप ऐकलं तुझं. आता बोलणार नाही, तुला धडा शिकवीन. हे जगो, याचे हात पाय तोडून ना याला बेशुद्ध कर. त्याच्यानंतर याला उचलून त्याच्या चाळीत फेकून ये. नाही चल रे. ताई, ताई याला काही करू नका. निघून जाईल तो इथनं. भीम, निघून जा इथनं. हे पकड बघ रे त्याला. ताई, पुष्पाला शोधणं भीमराव, माझ्यासाठी आता. आओ, भीमराव, आओ, तुम्ही बघ, थांबा. मी तुझ्या पाया पडते. जा तू इथनं. मला पुष्पाला ताई, शोधायचंय. माझं भीमराव, तुम्ही सोडा मला. भीमराव. जोपर्यंत त्याचा बाप जिवंत आहे तोपर्यंत माझ्या पोराला कोणी हात नाही लावू शकत. हो, माझ्या एरियात मला जास्त मचमच नकोय. निघायत ना. काका, भीमरावाला घेऊन जावा इथनं. याला तर मी इथून घेऊन जाईनच, पण तुला इथं पाहून चांगलं नाही वाटलं. पण ही तक्रार करताय कुणाकडं काका? माझ्याकडं, माझ्या नशिबाकडं, की दोघांकडं? ज्याच्याकडं बी करत असाल, आता नका करू. न तक्रार आणि नाही पश्चाताप. कारण की आता हीच दुनिया माझं सत्य आहे. बस भीमला या दुनियेपासून लांब ठेवा.